आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यामध्ये सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलेला असतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच आणखी एका संघर्षाचे पडघाम वाजू लागले आहेत। मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात बोलताना अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचं सूतोवाच केलं। त्यामुळे एससी प्रवर्गातल्या जाती संघर्षाची चिन्ह आहेत। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। एकीकडे आरक्षणावरून राज्यात उभा संघर्ष पेटलेला असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनुसूचित जातींच्या म्हणजे एससी प्रवर्गाच्या आरक्षणाच्या सूत्रामध्ये बदल करण्याचे संकेत दिलेत। एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आरक्षणाबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की अनुसूचित जातींना सुद्धा क्रीमी लेयर फॉर्म्युला लागू करण्याचा आम्ही विचार करतोय, कारण प्रत्येक राज्यात अनुसूचित जातींमध्ये एकाच विशिष्ट जातीचं वर्चस्व असतं, त्यांनाच आरक्षणाचा अधिक लाभ मिळतो। त्यामुळे न्यायालयाकडून अनुसूचित जात प्रवर्गाच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचं आवाहन करण्यात आलंय। त्या अनुषंगानं अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी आम्ही हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे। सध्या आरक्षणाच्या वर्गीकरणावर या समितीचं काम सुरू असून या समितीचा रिपोर्ट आता अंतिम टप्प्यात आहे। तो रिपोर्ट आल्यानंतर पुढील 1 ते 2 महिन्यांमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण लागू केलं जाईल। फडणवीसांच्या या विधानाला सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची पार्श्वभूमी आहे। ऑगस्ट 2024 मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं आरक्षणाच्या प्रश्नावर सुनावणी करताना एससी प्रवर्गातल्या उपवर्गीकरणाची गरज व्यक्त केली होती। अनुसूचित जाती हा काही एकसंध वर्ग नाही आहे, त्यामुळे योग्य माहितीच्या आधारे या वर्गाचं उपवर्गीकरण करता येऊ शकतं। एससी आणि एसटी समुदायासाठी सुद्धा क्रीमी लेयर आणि नॉन क्रीमी लेयर हे प्रवर्ग आणता येऊ शकतात। त्यामुळे क्रीमी लेयर आणि नॉन क्रीमी लेयर ठरवण्यासाठी सरकारनं धोरण आखावं, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयानं केल्या होत्या। सर्वोच्च न्यायालयाच्या याच आवाहनाच्या आधारे राज्य सरकारनं हालचाली करत एक समिती नेमली आणि त्यानुसार हे उपवर्गीकरण अस्तित्वात येऊ घातलंय। पण हे उपवर्गीकरण म्हणजे एका मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचा आरोपही केला जातोय। आमची ही मागणी असणार आहे, खुल्या प्रवर्गामध्ये ज्यांनी आरक्षण घेतले, कुठच्या जातीने जास्त आरक्षण घेतले याची देखील समीक्षा व्हावी आणि हे व्हावी। आणि कुठलाही डेटा नसताना सुप्रीम कोर्ट आदेश देतं आणि सरकार ते उचलून धरतं, याला देखील आमचा विरोध आहे। आणि याच्यासाठी आम्ही एक जसं बौद्धाचं हे आंदोलन सुरू झालेलं बौद्धिकाचं उपवर्गीकरणाच्या संदर्भात देखील नजीकच्या भविष्यकाळात अशी आंदोलनं उभं राहील। आरक्षणाचं उपवर्गीकरण हा केंद्र सरकारचा अजेंडा आहे आणि लोकसभेच्या निवडणुका सुरू असताना हैदराबादमध्ये पंतप्रधान मोदींची जी सभा झाली त्या सभेमध्ये मोदींनी हे तेलंगणातील जनतेला आश्वासन दिलं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर उपवर्गीकरण करू। आरक्षणाच्या नावाखाली SC STचे तुकडे करून एकजिन्सी भारत बनवण्याच्या दिशेनं आपण गेले 75 वर्षात प्रवास करत असताना आरक्षणाच्या नावाखाली जातीत परस्पर द्वेष विद्वेष परस्पर संघर्ष निर्माण करणं हे सरकारला शोभतं का, हा खरा प्रश्न। SC आरक्षणामध्ये काही बदल होणार नाही आहेत, त्याच्यामुळे अशी भावना लोकांमध्ये जाणं चुकीचं आहे। SC आरक्षण आपलं जे आहे ते तसंच राहणार आहे। सुप्रीम कोर्टाने सांगितलं की याचं वर्गीकरण करून ज्या जातींना आतापर्यंत लाभ मिळालेला नाही किंवा मिळू शकलेला नाही त्यांना तो लाभ मिळण्यासाठी याचं वर्गीकरण करण्यात यावं आणि त्या वर्गीकरणाच्या माध्यमातून प्रत्येक तळागाळातील जे अनुसूचित जाती जमातीमधील जे आमचे बांधव आहेत, वेगवेगळ्या जाती धर्माचे असतील, त्यांच्यापर्यंत पोचणं ह्यासाठी सुप्रीम कोर्टाने जी डिसिजन दिलेली आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनचं पालन महाराष्ट्राने करायचं ठरवलंय। माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी कालच सांगितलेलं आहे। राज्यघटनेच्या कलम 341 अंतर्गत राष्ट्रपतींमार्फत अनुसूचित जाती आणि जमातींची यादी तयार केली गेली आहे। या यादीला प्रेसिडेन्शियल लिस्ट असं म्हणतात। अनुसूचित जातींच्या या यादीमध्ये महार, मातंग, चर्मकार, मेहतर आणि नवबौद्धांसह महाराष्ट्रातल्या एकूण 59 जातींचा समावेश होतो। महाराष्ट्रात महार किंवा नवबौद्धांची लोकसंख्या मोठी आहे। याशिवाय या जाती सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या क्रियाशील आहेत।
त्यामुळे इतर अनुसूचित जातींच्या तुलनेत या 2 जातींना नोकऱ्या आणि शैक्षणिक आरक्षणाचा लाभ अधिक होतो असा दावा केला जातो। त्यामुळे अनुसूचित जातींमध्ये मोठी लोकसंख्या असलेल्या मातंग समाजाकडून गेल्या काही वर्षांपासून उपवर्गीकरणाची मागणी केली जाते। सामाजिक विषयांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांच्या मते या उपवर्गीकरणाचा परिणाम दलित मतांवर होईल। मतं तर विभागली जातीलच, पण प्रत्येक जातीत राजकीय गट तयार होतील। अगोदरच मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याच्या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। त्यातच आता अनुसूचित जाती आणि जमातींमधल्या उपवर्गीकरणामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरच्या या संघर्षाला नवी धार चढण्याची शक्यता आहे। देवेंद्र कोल्हटकरसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।